वाटतंय कोण जिंकल ह्या वर्षी? विषय आहे का, ह्या वर्षी ना आरसीबी नक्की जिंकणार. मॅचेस नाही रे, कप म्हणलं मी तेच सांगतोय. मॅच पण आणि कप पण आम्हीच जिंकणार. जिंका रे जिंका. जरी मी सीएसकेचा फॅन असलो ना तरी सुद्धा मला सुद्धा बघायचंय की विराटच्या हातात एकदा तरी कप यायला पाहिजे रे. हो रे, 16 वर्ष झालं आम्ही पण वाट बघतोय. ह्या वर्षी तरी हे दिवस येईल का नाही काय माहिती. जर सीएसके ना आरसीबी फायनल आली ना तर मनातनं लय असं वाटेल की सीएसके जिंकावी. पण जर आरसीबी जरी जिंकली ना तरी असं काय दुःख नाही वाटणार, असं म्हणजे समाधानच वाटेल आम्हाला पण. असाच सपोर्ट असू द्या रे. अपोजिशन असावी तर तुमच्यासारखी. आपला कुठल्या टीमला विरोध नाही रे. मुंबईला पण नाही का? अरे आपला मुंबईला विरोध नाहीच रे. त्यांचेच फॅन आता एकामेकाच्यात भांडायला लागले आणि तेच आता मुंबईच्या मॅचच्या वेळेस सुद्धा मुंबईमध्येच एक्स्ट्रा सिक्युरिटी मागवावी लागली. अवघड झालं यार सगळं. बिचारा त्या मोकळ्या हार्दिकला ट्रोल करतात, त्याची काय ह्यात चूक पण नाहीये माहितीये का. तेवढ्या बाबतीत तुम्हाला मानायला पाहिजे. 16 वर्ष झालं तुम्ही वाट बघताय पण एकदा पण तुम्ही विराटला ट्रोल केलं नाही अजून. अरे आरसीबी इकडे कसं काय आला? आलो होतो. तुम्ही काय दिवे लागताय ते बघायला. काय दिवे लावताय म्हणजे? हैदराबाद बरोबरची मॅच विसरला काय? 277 मारलेला, एवढ्या लवकर विसरला? अरे आम्ही तर आहे ना फेवर रेकॉर्ड आहे ना रन बनवून केलाय. तुम्ही तर आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकलंय. काय सांगू, जेव्हापासून रोहितला कॅप्टन्सीवरनं काढलंय ना तेव्हापासून मॅच बघायची मजाच गेली सगळी आमची. कसला रे मुंबईचा समर्थक तू? आपण आहे ना मुंबईपेक्षा त्या रोहितचा जास्त समर्थक आहे. रोहितला कोणी असं हाताखाली ठेवलेलं नाही आवडत आपल्याला. जरी तुम्हाला हार्दिक आवडत असला ना तरी रोहितला पप्पा म्हणायची तयारी ठेवा. काय पण बोल नका. तुमच्या आधी 5 ट्रॉफ्या आम्ही जिंकल्यात आणि हार्दिक सुद्धा आमचाच आहे. काय तुमच्या आधी 5 ट्रॉफ्या जिंकायचा रेकॉर्ड आमचा आहे आमचा. काय 17 वेळा त्या ट्रॉफ्यांचं कौतुक घेऊन हिंडवत असता तुम्ही. तू तर बोलूच नको. आरसीबी कुठला, तुमच्यात आणि आमच्यात लय जमीन आसमानचा फरक आहे. बरोबर बोलला, बरोबर बोलला. 263 बनवण्यात आणि 277 खाण्यात फरक तर आहेच ना. तुमचे आजकाल कोण पण येऊन मारायला लागले. मारायला म्हणजे खूप रन मारले ना तुम्हाला, असं म्हणायचं तुम्हाला. नीट बोलायचा. नीट काय खूप सुजली असेल ना रे तुझ्या तर. अरे हात म्हणतोय मी, बॉलिंग करून करून हात सुजला असेल ना तुमचं. लायकीत राहा, लायकीत राहा. अरे पण कसं रे, म्हणजे ह्याच्या आधी तर कधी असं झालं नव्हतं रे. 277 म्हणजे अरे होत असतं, क्रिकेट आहे. आणि त्यात आमचा कॅप्टन पण कसं जरा वाईच नवीन आहे ना मुंबईला. पण लईच पाडून घालून ट्रोल करायला लागले हार्दिकला. अरे पाडून घालून काय, घालून पाडून असतं ते. हा तेच ते आमचं सोडा, तुम्ही तुमचं बघा. महाराष्ट्रामध्ये राहून सुद्धा तुमच्यासारखे बेकार चोट लोक आहेत ना बाहेरच्या टीमाला सपोर्ट करतात. झालं का, आला का फिरून तिथंच? अरे तुमची लायकी तरी काय आम्हाला नाव ठेवायची? अरे त्या मुंबईच्या पोराला काढून तुम्ही गुजरातच्या पोराला कॅप्टन बनवताय आणि तुम्ही आम्हाला ज्ञान पाजळायला लागला काय? अरे इथं पुण्यातलं पोरग जाऊन चेन्नईची कॅप्टन्सी करतंय आणि तुम्ही आम्हाला शिकवायला लागला काय करायचं आणि काय नाही. अरे ते तुमचं छपरी पांड्या, तुम्हीच म्हणता छपरी. पण तो कधी तर रोहितला बाउंड्रीवर पाठव, कुठं इकडंच पळव, कुठं तिकडं पळव. कधी बघितलंय का बाउंड्रीला रोहितला फिल्डिंग करताना? बघितलंय तुम्ही? अरे आता तुम्ही 2-3 मॅच हरला की त्या हार्दिकला ट्रोल करायला लागला. गेल्या 13 वर्षातली कधी रे तुम्ही पहिली मॅच जिंकला सांगा बरं मला. अरे आज तुम्ही हार्दिकला ट्रोल करताय पण उद्या जर त्यांनी चुकून जर ट्रॉफी आणली ना तुम्ही त्याचे तळवे चाटायला लागताल आणि म्हणताल आम्हाला माहित होतं, आम्ही तर आधीपासूनच हार्दिकला सपोर्ट करत होतो, असं करत होतो. कसा जरी असला ना तरी हार्दिक पांड्या कॅप्टन आहे तुमचा. काही जरी झालं तरी तुम्ही त्याची साथ सोडली नाही पाहिजे. शेवट तुम्ही मुंबईचे समर्थक ना, कॅप्टन कोणी असू द्या. मग त्यापेक्षा का मग आमची आरसीबी बरी. 16 वर्ष झाले एकनिष्ठ आहे आम्ही. तुम्ही तर गप्पच बसा. तुमचे कोहली भाई आहेत ना 16 वर्ष झाले नुसतं हृदय जिंकताय, कप तर एक पण जिंकता आलं. त्यासाठी ना तुमचं हृदय पण तेवढं मोठं असावं लागतं. एखाद्या दिवशी तेच हृदय फुटून बाहेर येईल तुमचं. काही असं ना ह्या वर्षी कप आरसीबीच जिंकणार. या केळ काय, अरे 20 रुपये डझन आहेत ना म्हणून म्हणालो रे.